डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमधील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळते। रात्रीचा मोठा जल्लोष हा केलेला पाहायला मिळाला। त्यानंतर आज सकाळी सुद्धा अनुयायांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली पाहायला मिळते। ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यासाठी गर्दी करत असतात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर नागपूरमधील दीक्षाभूमीवर सुद्धा आपण गेल्या 2 दिवसांपासून अनुयायांची गर्दी पाहतोय। आज मोठा जनसागर या ठिकाणी सुद्धा लोटलेला पाहायला मिळतोय। अगदीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आता सध्या दीक्षाभूमीवर आहे। आपण पाहू शकतो की मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। सकाळपासूनच जे आहे ते बाबासाहेबांच्या अनुयायांची रीघ या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी यायला जे आहे ते सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात ही गर्दी जी आहे ते आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे। लाखो अनुयायी जे आहे ते आजच्या दिवशी या ठिकाणी दीक्षाभूमीला जे आहे ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्याच अनुषंगाने मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। रात्री जर आपण पाहायला गेलं तर नागपूर शहरातील विविध बुद्ध विहार समितीकडून जे आहे ते वेगवेगळे रॅली जे आहे ते या ठिकाणी काढण्यात आली आणि त्यानंतर जे आहे ते संविधान चौकामध्ये एकत्र येऊन जे आहे ते मोठा जनसागर त्या ठिकाणी जे आहे ते निळं वादळ म्हणता येईल त्या ठिकाणी एकत्र जमला आणि मोठी फटाक्याची आतिषबाजी असेल आणि बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने भव्य असा केक जो आहे तो त्या ठिकाणी कापण्यात आला। भारतीय रिझर्व्ह बँक असेल त्यावर देखील लेझर लाइटिंगच्या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिकृती जी आहे ती एकूणच साकारण्यात आलेली होती। त्यामुळे आपण नक्की जर पाहायला गेलं तर दीक्षाभूमीवरती देखील जे आहे ते मोठा जनसागर आज या ठिकाणी जे आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकूणच येणार आहे। आपण काही या ठिकाणी आलेले अनुयायी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, बाबासाहेबांची जयंती आज काय तुमच्या भावना नेमक्या? आमच्या भावना म्हणजे शब्दात व्यक्त करणे आणि हे फार अवघड असं काम आहे, पण या ठिकाणी आज जो जनसागर इथे उमटलेला आहे आणि दिवसभर इथे जी लोकांची रीघ लागणार आहे, खरं म्हणजे ही दीक्षाभूमी बाबासाहेबांची धम्मक्रांती भूमी आहे। समस्त बौद्ध बांधवांसाठी आणि अनुयायांसाठी ही भूमी एक ऊर्जा स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे आणि इथे जो जनसमुदाय येतो हा जनसमुदाय बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन इथून बाहेर जात असतो। त्यांचा एक संकल्प असतो की बाबासाहेबांचे जे काही विचार कार्य आहे ते कार्य पुढे नेण्यासाठी त्यांचा एक मोठा संकल्प इथून बाबासाहेबांच्या ऊर्जाभूमीतून घेऊन जात असतात। नक्कीच। आपण कुठून आलात काका आणि काय सांगाल जयंतीनिमित्त? बाबा जयंतीनिमित्त हेच सांगणार आहे मी, 134वी बाबासाहेबांची जयंती आहे। यानिमित्त जे काही बाबासाहेबांनी कार्य केले आहे सगळ्या समुदायासाठी, एकासाठी नाही केलं आहे, सर्वच समुदायासाठी केलं आणि त्यांचे हे उपकार, थोर उपकार हे आपण कधीच विसरू शकत नाही। पिढोने पिढ्या चालणार आहे हे आणि त्यांचे उपकारास प्रसन्न होणं किंवा हे आजच्या युगाच्या मानानं गरजेचं आहे। आपण पाहतो या जगामध्ये काय चालू आहे काय नाही, बाबासाहेबांच्या जर नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जर आल्यानंतर एक ऊर्जा, एक प्रेरणा जी आहे ते या ठिकाणी बाबासाहेबांच्या अनुयायांना मिळते अशी भावना जी आहे ते व्यक्त केली। त्या दृश्यांमध्ये जर पाहाल तर लहान लहान मुलं घेऊन सकाळपासूनच कुटुंब जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी दीक्षाभूमीवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिन असो किंवा बाबासाहेबांची जयंती असतो त्या दिवशी जे आहे ते या ठिकाणी दीक्षाभूमीवर जे आहे ते मोठी गर्दी, मोठा जनसागर या ठिकाणी ओसंडत असतो आणि त्याच निमित्ताने आज देखील बाबासाहेबांची 134वी जयंती आहे आणि बाबासाहेबांच्या अनुयायांची सकाळपासूनच रीघ जी आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळते। जी नक्कीच, त्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।